नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील, KJ मेहता हायस्कूल, नाशिक रोड. आज आपण इयत्ता 6वीसाठी कथालेखन हा निबंधाचा प्रकार अभ्यासणार आहोत. बघा, कथा म्हणजे गोष्ट. आपल्याला गोष्टी खूप आवडतात. आपण लहानपणापासून अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या ऐकलेल्या आहेत. पण बघा, आता आपल्याला ते निबंधाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आपण याआधी 3 निबंध लिहिलेले आहेत. मग आता आपली अनुक्रमणिकेची जे पहिलं पेज आहे निबंधाच्या वहीमधलं, त्या पहिल्या 3 निबंधानंतर आपण आता 4था निबंध लिहिणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपल्याला 4था क्रमांक लिहिल्यानंतर कथालेखन असे नाव लिहायचे आणि कंसामध्ये आपल्याला लिहायचं आहे मुद्द्यावरून गोष्ट, किंवा त्याला रूपरेषेवरून गोष्ट किंवा कथा असंही म्हटलं जातं. बघा, मग आपण निबंध लिहिताना आधी 2 बोटाचं अंतर सोडतो. म्हणजे वरती आपल्याला कथालेखन हे सुवाच्य अक्षरामध्ये नाव लिहायचं आहे, त्याची दिनांक टाकायची आहे आणि निबंधाचा योग्य क्रमांक देखील टाकायचा आहे. आणि डाव्या हाताच्या पानावर कुणीही निबंध लिहिणार नाही, हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. इथपर्यंत समजलंय? आता बघा, आपण कथालेखन त्याचे आधी प्रकार समजून घेऊया. बघा, पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये एखादी गोष्ट ऐकून ती परत तुमच्या भाषेत तुम्हाला पुन्हा लिहायला सांगितली जाते. हा असतो पहिला प्रकार. म्हणजे गोष्ट तुम्हाला पूर्ण सांगितली जाते आणि ती तुम्ही पुन्हा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय समजली ते तुमच्या भाषेत लिहायची असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे एकापुढे एक चित्र पाहून त्यावरून कथालेखन. म्हणजे चित्रावरून, चित्र तुमच्यासमोर ठेवलेलं असतं, ते चित्र तुम्ही एकदा बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर त्या चित्राबद्दल तुमच्या मनामध्ये काय वाक्यांची जुळवाजुळव झाली ती तुम्ही कागदावर उतरवायची आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही चित्रावरून गोष्ट तयार करायची आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे एखादी कथा अर्धी सांगून पूर्ण करायला सांगणे. म्हणजे तुम्हाला सुरुवात एखाद्या गोष्टीची केली जाते आणि त्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीला वाव दिला जातो. तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला कितपत समजली आहे हे बघण्यासाठी कथा अर्धवट सांगितलेली असते आणि त्यानंतर पुढे ती त्या विद्यार्थ्याला पूर्ण करायला सांगितली असते. त्यानंतर बघा, गोष्टीचे शीर्षक, प्रसंग किंवा म्हण देऊन गोष्ट लिहिण्यास सांगणे. कधी कधी गोष्टीचं फक्त आपल्याला नाव दिलेलं असतं, म्हणजे शीर्षक दिलेलं असतं, किंवा थोडक्यात प्रसंग सांगितलेला असतो किंवा म्हण दिलेली असते एखादी, आणि त्यावरून देखील आपल्याला गोष्ट ही लिहायला सांगितली जाते. त्यानंतर 5वा आणि शेवटचा प्रकार आहे गोष्टीतील काही मुद्दे क्रमाने देतात व त्या आराखड्यावरून एक सलग कथा लिहावयास सांगतात. त्यास रूपरेषेवरून किंवा मुद्द्यावरून गोष्ट असे देखील म्हणतात. मग आता आपल्याला हाच 5वा जो प्रकार आहे मुद्द्यावरून गोष्ट किंवा रूपरेषेवरून गोष्ट ही लिहायची आहे. पहिल्यांदा आता मी तुम्हाला एक कथा लिहून दाखवलेली आहे. म्हणजे सुरुवातीला मुद्दे घेतलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारावरून आपण कथेला नाव योग्य देता आलं पाहिजे, हेही महत्त्वाचं असतं. आता आपण सुरुवातीला बघूया मुद्दे कोणते आहेत. बघा, एक शेतकरी, आंब्याची बाग केली, निवडुंगाचे कुंपण घातले, बाग सुरक्षित, खूप उत्पन्न. कालांतराने मुलगा काम पाहतो, मूर्ख, निवडुंग तोडतो, बागेतील फळांचा नाश. आता हे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर आहेत. यावरून आपण सहज एक 10 ते 12 ओळींची कथा सहज तयार करू शकतो. छोटी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. बघा, आता गोष्ट कशी आहे. आपण सुरुवातीला गोष्टीला आता एक शीर्षक दिलेलं आहे किंवा त्याला नाव दिलेलं आहे. काय आहे? लहान सुद्धा महान. आता ह्या शीर्षकाचं देखील आपल्याला योग्य कथेच्या अनुरूप आपल्याला शीर्षक देखील सुचणं खूप गरजेचं असतं. त्याला सुद्धा आपल्याला मार्क्स असतात. बघा, आता एक होता शेतकरी, तो खूप हुशार होता. त्याने एक आंब्याची बाग लावली, बागेला काटेरी कुंपण घातले, त्यामुळे चोर बागेत आले नाहीत.
शेतकऱ्याला खूप उत्पन्न मिळाले, तो श्रीमंत झाला. काही वर्षांनी शेतकऱ्याचा मुलगा बागेचे काम पाहू लागला, पण तो होता मूर्ख. त्याला वाटले की या निवडुंगाचा काही उपयोग नाही, याला फुले येत नाहीत किंवा फळेही येत नाहीत. त्याने निवडुंग तोडले. त्या जागी आंब्याची झाडे लावली. कुंपणच नाहीसे झाले, त्यामुळे गुराढोरांनी बागेची नासधूस केली. चोरांनी फळे पळवली. शेतकऱ्याचा मुलगा कपाळाला हात लावून बसला. साधी गोष्ट ही खूप महत्त्वाची असते, हेच खरे. बघा आता या ठिकाणी ह्या कथेवरून लक्षात येतं की दिसायला निवडुंग काहीच उपयोगाचा नाही असं त्या मुलाला वाटलं, पण निवडुंगाला काय असतात? काटे असतात. त्या काट्यांमुळे चोर पण त्या बागेमध्ये शिरू शकत नव्हते आणि बाकीची जी जनावरं असतात, गुरंढोरं असतात, तीही येऊ शकत नव्हते. त्यामुळे आंब्याची जी झाडं होती, त्याला आलेली जी फळं होती, ती दीर्घकाळ टिकून राहिली आणि त्यातून योग्य असं उत्पन्न देखील शेतकऱ्याला मिळालं होतं. परंतु तेच महत्त्व शेतकऱ्याच्या मुलाला निवडुंगाच्या बाबत समजलं नाही. जरी लहान आहे निवडुंग, तरी त्याचं महत्त्व समजलं नाही. लहान सुद्धा महान, म्हणूनच हे गोष्टीचं नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला गोष्टीचा आशय, आपण मनातल्या मनात गोष्ट कशी लिहायची हे देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपण ती व्यवस्थित लिहू शकतो. आता बघा, ह्याच पद्धतीने मी तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे तुम्ही नीट समजून घ्यायचे आहेत आणि त्या आधाराने निबंधाच्या वहीमध्ये सुरुवातीला आधी ही सूचना लिहायची. पुढील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करा व लिहा आणि योग्य शीर्षक द्या. ही सूचना आधी लिहायची आहे. त्याआधी निबंधाचं नाव लिहायचं आहे, कथालेखन. त्यानंतर ही सूचना लिहायची. सूचना हा शब्द वापरायचा नाही, फक्त मी तुम्हाला सांगते आता. त्यानंतर खालच्या ओळीवर मुद्दे नाव लिहायचं आहे आणि मग मुद्दे लिहायला खालच्या ओळीपासून सुरुवात करायची, समोर लगेच लिहायचे नाहीत. बघा, लोभी राजा, संपत्तीची हाव, तपश्चर्या करतो, देव प्रसन्न, राजा म्हणतो हात लावेल त्याचे सोने होऊ दे, देव कबूल, सर्व काही सोन्याचे, राजाची मुलगी देखील सोन्याची होते आणि मग राजाला पश्चाताप होतो. या ठिकाणी काय आहे? राजाचा लोभीपणा आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी आपण वेगवेगळी शीर्षक या ठिकाणी या कथेला वापरू शकतो. तुम्हाला जसं सुचेल तसं नाव तुम्ही कथेला देऊ शकता, पण सुरुवातीलाच ते नाव द्यायचं नाही आहे. सुरुवातीला फक्त आपल्याला कथालेखन हेच नाव लिहायचं आहे, अनुक्रमणिकेमध्ये पण आणि वरती आपण लिहिणार आहोत निबंधाचं नाव तिथे देखील. आणि कंसामध्ये लिहायचं आहे मुद्द्यावरून गोष्ट. आणि मग तुमचे ज्या वेळेला हे मुद्दे लिहून होतील त्यानंतर तुम्ही खाली मुद्दे लिहून झाल्यानंतर खाली त्या ठिकाणी गोष्टीचं नाव लिहिणार आहात. उदाहरणार्थ मी एक नाव सांगते तुम्हाला, नंतर जे सुचेल गोष्टीला अनुरूप ते तुम्ही लिहायचं आहे. लोभी राजा असं नाव आपण म्हणू शकतो. मग ते नाव मध्यभागी व्यवस्थित लिहिलं सेंटरला की त्याच्या खाली एक ओळ सोडून किंवा त्याच ओळीवर तुम्ही 2 बोटाचं अंतर सोडून मग लिहू शकता. म्हणजे समास, निबंधाला कधीही समास खूप गरजेचा असतो. 2 बोटाचा अंतर सोडूनच निबंध लिहायला सुरुवात करायची आहे आणि निबंध लिहिताना खाडाखोड करायची नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आधी वर्गपाठाच्या वहीत लिहा आणि त्यानंतर निबंधाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. समजलंय? धन्यवाद.